की सर्वात पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे, मग शेतीला आहे. नंदुरबारच्या विरचक प्रकल्पावरून शेतीला सुद्धा पाणी आहे. लोकांच्या शेतामध्ये आजही गहू उभा आहे. नंदुरबार नगरपालिका जर पूर्ण आरक्षण त्या धरणावर टाकून देईल तर शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. 2 दिवसाआड पाणी देतो आम्ही. आम्हाला गावकऱ्यांनी कुठेही सांगितलं नाहीये नंदुरबारच्या जनतेने की आम्हाला त्रास होतोय असं. फक्त काही पुढाऱ्यांनाच आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे त्रास होतोय आणि त्यांनी ते जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. जिल्हाधिकारी नंदुरबार नगरपालिका चालवू शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्यांच्यावर आरोप करत नाही. जे घेणार निर्णय ते सभागृह घेईल आणि नंदुरबारच्या सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली होती आणि नगराध्यक्षांनी 2 दिवसाआड पाणी आम्ही देऊ असं जाहीर केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू झाली आहे. बंट्या बघायचं आहे. बंट्याजवळ बसतो का मग मी पण बघत बसायचं. आता तो चालला गेला मग